चला मंडळी, आज आपण एक नवरात्री स्पेशल अशी एक नवीन रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही कधीही बनवली नसेल। चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन। चला तर मंडळी, उपवास असला की आपल्याला नेहमीचेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। तर आजची जी रेसिपी आहे ती तुमच्यासाठी आहे। एकदम वेगळी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही कधीही बनवलेली नसाल, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं आता मी शाबू तांदूळ घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी भरूनच घ्यायचा आहे। शाबू तांदूळ काय होतं, भिजवल्यानंतर खूप जास्त फुलला जातो आणि त्याची रेसिपी आहे ती जास्त बनली जाते। आता मी इथं पाण्यामध्ये एकदा धुवून घेतला आणि त्यानंतर आपण पाणी ठेवायचं एक छोटा ग्लास घालून आणि त्यानंतर झाकण ठेवून 1 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता, याला 1 तास झालेला आहे आणि शाबू तांदूळ एकदम व्यवस्थित असा भिजून तयार आहे आपला। आता हे बाजूला ठेवूया। इथं मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत, एक 5-7 बदाम घेतलेत आणि 10-1 काजू घेतलेलेत, एक मिरची घेतलेली। सुरुवातीला कढईमध्ये स्लो गॅसवरती काजू येते तसेच भाजून घ्यायचे आहेत। काजू लगेच भाजले जातात, त्यामुळे 1 ते 1.5 मिनिटामध्ये काजू लगेच भाजून आपला तयार होतो। आता इथं बघा, सतत हलवत मी हे काजू आहे ते भाजून घेते। काजू भाजायचं म्हणजे काजू भाजल्यामुळे काय होतं की आपल्याला जी रेसिपी आपली बनणार आहे तर तीला जी टेस्ट येते त्याच्यामध्ये कच्चापणा राहत नाही। त्यामुळे आपण हे काजू बदाम आहेत ते सगळं आपण भाजून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये 5-6 बदाम टाकले आणि त्यानंतर शेंगदाणे होते तेही टाकले। 1 ते 1.5 चमचा इथं शेंगदाणे मी घेतलेले आहेत। आता हा बदाम आणि शेंगदाणा आहे तो आपण एकसारखा भाजून घेऊया। बदाम भाजायला पण वेळ जातो आणि शेंगदाणा भाजायलाही वेळ जातो, त्यामुळे मी हे दोन्ही आहे ते एकत्र भाजून घेत आहे। आता इथे बघा, हे दोन्ही मी भाजून घेतलेले आहे आणि आता त्यानंतर आपण हे थंड करून घेऊया। आता हे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 मिरची आणि यातील सगळं घालून घेतलं। फक्त 2-3 बदाम, 2-3 काजू आणि थोडेसे शेंगदाणे ठेवलेले ते आपण वरतून घालण्यासाठी ठेवलेले। बघा, आता हे मिक्सरचं भांडं आहे ते मी छोटं घेतलेलं, छोट्यामध्ये छान व्यवस्थित बारीक होतं। सुरुवातीला तसंच बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। 1 ते 1.5 कप याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, मी थोडं पाणी घालत याच्यामध्ये पेस्ट करून घेतलेली, म्हणजे व्यवस्थित पेस्ट आहे ती बारीक होते। इथं आपली पेस्ट करून तयार झालेली आणि अप्रतिम असा वास सुटलेला आहे, एकदम मस्तच। चला तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण रेसिपी बनवायला घेऊया पुढची। बघा, आता हे अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार होते। चला तर आता इथं आपण काय करूया, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चम्मच भरून तूप घालून घ्यायचं आहे। ही रेसिपी आहे ना ती तुपामध्ये करा, म्हणजे अप्रतिम अशी लागते आणि नेहमीचेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस अशी रेसिपी आहे ती नक्की करून बघा ही। त्यानंतर ही पेस्ट आहे ती तुपावरती घालून घेतली। 1-2 ते 3 मिनिटं ही पेस्ट आहे ती सुरुवातीला भाजून घ्यायची तुपामध्ये, म्हणजे परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जसं तूप सुटायला सुरुवात होईल त्याचा थोडासा कलर चेंज होतो जशी पेस्ट भाजत जाते। त्यानंतर त्यामध्ये त्याच भांड्यामध्ये थंड पाणी घातलं, थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घातलं आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले। याच्यामध्ये मी 1.5 ते 2 कप भरून पाणी घातलेलं आहे। त्यानंतर 1 शिजलेला बटाट्याचे बारीक तुकडे करून घातले आणि आता आपण याला चांगली उकळी काढून घेऊया। अजूनही हे जसं कडत जाईल तसं घट्ट होत जातं, त्यासाठी आपण याच्यामध्ये आणखीन पाणी ऍड करणार आहे। त्यानंतर त्याच्यावरती मी शाबू तांदूळ जे भिजवून घेतले होते ते घालून घेतलेले आहेत आणि यावरती आता बाजूला मी गरम करत पाणी ठेवलेले आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे। सुरुवातीला तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता, पण जेव्हा तुम्ही शाबू तांदूळ घालता आणि याला एक उकळी येते आणि नंतर जेव्हा तुम्हाला पाणी ऍड करायचं असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये शक्यतो लागेल पाणी, तर गरम पाणीच ऍड करा। त्यानंतर मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं आणि थोडंसं गरम पाणी घालून घेतलं। काय बघा, शाबू तांदूळ येतो अजून आपला शिजलेला नाही, अजून थोडासा पांढरट दिसतोय, त्यासाठी मी थोडंसं अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालून घेतलेले। आता परत आपण काय करूया, याला उकळी काढून घेऊया चांगली। थोडंसं हलवून घ्यायचं, कारण काजूची पेस्ट वगैरे घातलेली असते, खाली लागलं जातं। बघा, एकदम असं दाटसर आपली खीर टाईप मध्ये तयार होतात। आता तुम्ही या रेसिपीला काय नाव देणार आहे ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा, अप्रतिम अशी लागते। तेच पदार्थ आपण नेहमीच खात असतो, तर अशा पद्धतीचा एक नवीन पदार्थ करून नक्की बघा। बघा, अजून थोडंसं आपल्याला हे आटवून घ्यायचंय, जसं ते आटत जाईल तसं ते म्हणजे घट्ट बनत जाईल। म्हणजे थोडक्यात आपली कशी गोड खीर असते त्याच टाईप मध्ये, फक्त आपण हे तिखट मध्ये बनवलेले। तुम्ही याच्यामध्ये आपण ज्यांना पण शाबू तांदूळ खायला आवडत नाहीत किंवा शाबू तांदळाची खिचडी खायला आवडत नाही, वऱ्याचा भात खायला आवडत नाही, त्यांनी अशा पद्धतीचा ही रेसिपी करून खाल्ली ना तर त्यांना नक्कीच आवडेल। बघा, आता जे काजू आणि हे राहिले ते सजावटीसाठी त्याचे मी थोडेसे तुकडे करून घेते आणि इथं बाजूला आपली खीर आहे ती उकळत ठेवलेली आहे।
शक्यतो खीर कडत असताना गॅस आहे तो स्लोवरतीच ठेवून घ्यायचा आहे आणि मग कडवून घ्यायची. बघा इथं मस्त अशी दाटसर आपली खीर किंवा तुम्ही काही याला नाव देऊ शकता. तर ती आपली तयार झालेली आहे. रेसिपी अप्रतिम अशी लागते. अशा पद्धतीची तुम्ही एकदा बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की एक कमेंट करून सांगा. बघा काय मस्त आपली दिसते ती खीर. आणि खायला म्हणाल ना तर आपण नेहमीच गोड पदार्थ खात असतो, तर त्याच्यामध्ये असं थोडंसं तिखट आणि थोडीशी वेगळ्या चवीची अप्रतिमच लागते. चला तर मंडळी, मी तर टेस्ट करून बघते आणि ह्या नवरात्रीमध्ये नक्की मी बनवणार आहे. तर तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. चला मंडळी, आता मी तर टेस्ट करून बघते आपली ही जी रेसिपी आहे ती कशी झालेली. अप्रतिमच. खायला म्हणाल ना तर खूपच खूपच टेस्टी अशी लागते. आणि ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवून खाल, ही गॅरंटी. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. मंडळी, याचबरोबर आपल्या ह्या बाकीच्याही रेसिपी उपवासाच्या आहेत, त्या तुम्ही संगीता सोमी किचन वरती जाऊन पाहू शकता. तर नक्की जाऊन बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.